संध्याकाळी 8 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगिरीवर बैठकीचं आयोजन केले। शिवसेना मंत्री आणि आमदारांची ही महत्त्वाची बैठक असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि मंत्र्यांची एक विशेष बैठक बोलावली। बैठकीमध्ये फक्त मंत्री आणि आमदार यांनाच उपस्थित राहता येणार आहे। स्वीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक यांना या बैठकीमध्ये प्रवेश नसेल असं सूत्रांनी सांगितले। नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। नगरपालिका आणि नगरपंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यातल्या पार पडल्यात, दुसऱ्या टप्प्यातल्या अजूनही बाकी आहेत आणि याच संदर्भात ही बैठक बोलावली असण्याची शक्यता आहे। आणि याशिवाय जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होतील अशी परिस्थिती आहे। या बैठकीसंदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी शुभम उमाळे। शुभम, कविता, आपण बघू शकतो नागपूर या ठिकाणी सध्या हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता। कालच चहापान कार्यक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक जी आहे याचं नियोजन केलं, ज्यामध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना बोलवलेलं आहे आणि काही जे नेते आहेत शिवसेनेचे हे देखील आता नागपूरमध्ये दाखल होत आहेत, ते देखील या बैठकीसाठी उपस्थित होणार आहेत। खरं तर अत्यंत महत्वपूर्ण आणि गोपनीय ही अशी बैठक असल्याचं समजून येत आहे, कारण की या बैठकीमध्ये शिवसेनेचे अनेक महत्वाचे निर्णय हे देखील घेतले जाऊ शकतात पक्षांतर्गत निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आगामी ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्यानुसार। आणि अशी देखील बाब समजत आहे की स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक यांना बैठकीमध्ये प्रवेश नसणार आहे। पूर्णतः गोपनीय ही बैठक आहे। एकनाथ शिंदे काहीतरी पक्षासाठी एक नवा फॉर्म्युला काढतात आणि महायुती सोबत अजून कशा पद्धतीने सामोरं जायचं आणि कशा पद्धतीने एकत्रित काम करायचं यावर मार्गदर्शन करणार आहेत असं देखील सूत्रांकडे समजून येत आहे। आज संध्याकाळी त्यांनी त्यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी 8 वाजता ही बैठक बोलवलेली आहे। कविता, धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची ही संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे। आमदार आणि मंत्र्यांनाच या बैठकीमध्ये प्रवेश असेल। ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आले।